तुम्ही मायबाप आहात म्हणून हा बरोबर बोललेला आहे म्हणून काय म्हणतो आहे विसरू कसे मी तुमच्या ऋणाला गीत गातो मी आज प्राण लावून पणाला सुरुवात करतो आज सुरुवात करतो मोठ्यापर्यंत आई काकाई काय म्हणते बघा म्हणजे असं सांगणं आहे पहिलं गाणं आमच्या इथं झालं पाहिजे याला देव हृदयामध्ये बसतात सगळ्या मोहिमा म्हणतात जरी प्रतिस्पर्धी प्रफुल्ल पूजने असतील त्यांना शुभेच्छा शुभेच्छा करते बुवा म्हणून काय म्हणतो ऐका आई माझी आहे ती काय काही सगळ्यांची आई आहे म्हणून काय म्हणतो ऐका लहानापासून मोठ्यापर्यंत आई तुला दूध काळजावर मोदत या श्वासात स्पंद तुझे नाव मोठी माझ्या या श्वासात स्पंद आणि खरंच सांगतो काय काही माता तुझ्या कृपेने अखंड पांगोळी गाव सुखाने नांद प्रॅक्टिस नाही काय चुकलं असेल तर आजाद बालकात क्षमा असावी म्हणून काय म्हणतो ऐका काय नाही तुला माझी ही प्रथम हे संभाळून या पामरा तुझे संभाळून या पामरा साथ द्यावी सभारा हे संभाळून या पामरा
या कामरा साथ द्यावी सभारंगणा हे सांभाळून या कामरा साथ द्यावी सभारंगणा हे सांभाळून या कामरा साथ द्यावी सभारंगणा हे सांभाळून या कामरा साथ द्यावी सभारंगणा आई काळकाई चरणा आई काळकाई चरणा तुला माझी प्रथम वंदना आई काळकाई चरणा तुला माझी प्रथम वंदना हे सांभाळून या मामरा साथ द्यावी सभारंगणा 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 ही आपली आई आहे, ही आपली काळकाई आहे. शब्द कसे आले बघा. रात्री 3 वाजता येईल, 3 वाजता अनेक कार्यक्रम आहेत. अजून 5 ते 6 कार्यक्रम पेंडिंग आहेत माझी. किती लिखित करायचं शायराने. परंतु ह्या माझ्या आजचा कार्यक्रम समर्पित माझ्या आईसाठी आहे, काळकाईसाठी आहे. म्हणून काय ऐका. गावी तुझी साऱ्या देवी माया लेकरांची तू आई, लेकरांची तू आई. तुझ्या भक्तानी प्रेम मायेची नाव कोरलय काळकाई, नाव कोरलय काळकाई. नव मंदिर होईल तुझं तुझ्या अंगणा, हीच आहे इच्छा मनात, हीच आहे इच्छा मनात. साथ द्यावी सभारंगणा हे सांभाळून या मामरा साथ द्यावी सभारंगणा हे सांभाळून या मामरा साथ द्यावी सभारंगणा. पण तुझ्या नावाचा सागर आज या ठिकाणी विरामध्ये होतोय. म्हणून आई कुठे असशील, काळकाई माते सदैव सर्वांच्या पाठीशी असते. म्हणून या नावाचा सागर मांडतोय. काय म्हणता ऐका. सत्वरी
कवी संगीताची तुला प्रार्थना साथ द्यावी सभारंगणा सकाळून या पावरा साथ द्यावी सभारंगणा पहिली वंदना आई काळकाई चरणा तुला माझी प्रथम वंदना हे सांभाळून या पामला साथ द्यावी सभारंगणा हे सांभाळून या पामला साथ द्यावी सभारंगणा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा
गाडकाई गावदेवीच्या गाण्यासाठी श्रीकांत माडिक 200 रुपये, तसेच भावेश गाड यांच्याकडून 200 रुपये आलेले आहेत. दीपेश रिकामे यांच्याकडून 200 रुपये, अमोल रिकामे यांच्याकडून 200 रुपये आले आहेत. धन्यवाद. शाहिरी माझा मुद्रा असं प्रेम दाखवा. तसेच कुमारी युक्ता दीपक फाडिक आई काय माझा गावदेव आई गावदेव गाणं गायल्याबद्दल गावे गायले पुन्हा एकदा गाईन. शिवयोजना संघटना पांडुली मुंबई माजी अध्यक्ष कार्याध्यक्ष यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. आई गावदेवीला साखर घालावे युवा दीपक माडिक दीपिका दीपक माडिक यांच्याकडून 500 रुपये आले. त्याला सुद्धा मोरेगावचा शाहिरी महाराजांना तसेच महेश मिश्रार गावदेवी गाण्यासाठी 200 रुपये आले. त्याला सुद्धा मोरेगावचा मानाचा मुद्रा बोला चांगला कार्यक्रम आहे. म्हणजे गाडी होणार आहे गाडीसाठी चालू हो. कसं आहे गोवा स्तवंतन होऊ द्यानंतर गोवाकडे वाटलं आतापासून टाकून त्या गोवा मजा नाही देऊ. आणि शेवटी देवीचा कार्यक्रम आहे बघा. तुम्हाला स्तवन आवडली ना? आवडली ना तुम्हाला सगळ्यांना? हेच मोरेगावचा प्रयत्न असतं म्हणून मोरेगाव प्रत्येकाच्या हृदयामध्ये असतात. असे गोवा भेटले ना तर काय म्हणावं, आपलं जात आहे आपलं पोट आहे. ठीक आहे, गोवाला शुभेच्छा, परंतु गोवाची नाही करणार आजची तारीख याच्यासोबत. म्हणून गड जातोय गड सुरुवात गड. साऱ्यांचा उद्धार करता देव गणेश मोरेश्वरा, साऱ्यांचा उद्धार करता तू देव गणेश. त्याच्याच हाती साऱ्यांची भाग्य रेषाच आहे. आणि तू लवकर घरी माझ्या आणि साऱ्यांना सुखी ठेव हीच माझ्या बडी आशा. बाप्पा तू कधी येतो याची मी वाट पाहतोय. माझ्या स्वप्नामध्ये येतोय बाप्पा, तरी सुद्धा दिन रात माझ्या स्वप्नामध्ये असतो. मला सुख समृद्धी दिलीस, त्या माझ्या राजेशाला ओळी दिलीस. ती ओळी गाऊ कशी म्हणून काय शेत कसा आणला बघा राजेशाचा माझ्या तुझ्या आली. दिन रात सदैव बाप्पा मूर्ती तुझी ही दिसा. साऱ्यांना दिन रात सदैव बाप्पा तुझी मूर्ती दिसावी. पाहता क्षणी ती माझ्या हृदयात बसावी. बघा काय बोलतोय, दिन रात सदैव बाप्पा तुझी मूर्ती दिसावी. पाहता क्षणी ती माझ्या हृदयात बसावी. अरे सिद्धी समृद्धी आहे माझ्या सोबत, पण सदैव मुखात माझ्या राजेशाची ओवी असा.
दिलीप सावंत त्यांची फरमाईश आहे. गावी जायचं गणा सणाला गावी जायचं. ही जरी गाणं वाजलं यावर्षी निश्चितपणे याच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. तसेच माझे भाऊ बंधू बहीण कांबळे बँगलोर यांच्याकडून सुद्धा 2000 रुपये जीपे आलेले आहेत. त्यामध्ये मोरे भाऊंचा मनाचा मुद्रा निश्चितपणे मी इच्छा पूर्ण होईल. वाट पाहतो गणा बाप्पा तू कधी माझ्या घरी येतोय ही आतुरता झालेली आहे. म्हणून काय म्हणतोय बघा, माझी आई गावी गेली बाप्पा, माझा गावाला दरवर्षीप्रमाणे येतो म्हणून आई वडिलांनी बाप दादाने घर बांधलंय, गाडी बांधले, मोठी माडी बांधली, पण गावाला तर राहायला कोण नाही. पण माझ्या आईने पाठवले अगोदर एवढं मोठं घर बांधलंय, पण तू कधी येतोय त्याची वाट बघतोय. म्हणून विषय कसा आणलाय बघा, वाट पाहतो गणा तुझी क्षणोक्षणा सजवून घर बांधले दारी तोरणा. पुजारी गोळा तुमचे कवी आले असतील, सन्मान्य त्यांचे कवी निलेशजी उजाल, त्यांना सुद्धा मोरे भाऊंचा मनाचा मुलगा, त्यांचे संगीतकार सर्व टीम असतील त्यांना सुद्धाही, आमचा साहिल असेल, बरीचशी टीम त्यांची असेल, त्यांना सुद्धा मोरे भाऊंचा मनाचा मुलगा. बघा विषय कसा असताय, शब्द कसे आणले. वाट पाहतो गणा तुझी क्षणोक्षणा सजवूनी घर बांधले अरे दारी तोरणा. छन नाचत यावे गौरीच्या नंदना, दर्शन द्यावे बाप्पा चतुर्थीच्या सणा. दर्शन द्यावे बाप्पा चतुर्थीच्या सणा.
मी एकटी एवढ्या मोठ्या घरामध्ये राहते, घर सजवलंय, आंगण सारवलंय, पण माझी नातवंड पोरं बाळ येतील गावाला, तेव्हा तू जेव्हा येतोस त्याच वेळेला शिमगा किंवा गणपती म्हणा, त्याच वेळेला घराचं डोकं होतं. म्हणून काय म्हणतो ऐका, वर्षाला होते एक आपली आपुलकी मनाला, घराचं गोकुळ होईल बाप्पा येण्याने घराला, तू लवकर येना वाट पाहती नयना, तू लवकर येना वाट पाहती नयना, प्रफुल्लित झाली धरती बाप्पा तुझ्या आगमना, संचलनात यावे गौरीच्या नंदना, दर्शन द्यावे बाप्पाच्या तुलसीच्या तळा, संचलनात यावे गौरीच्या नंदना, दर्शन द्यावे बाप्पाच्या तुलसीच्या तळा, यावे गौरीच्या नंदना, दर्शन द्यावे बाप्पाच्या तुलसीच्या तळा. गौरीच्या नंदना, दर्शन द्यावे बाप्पाच्या तुलसीच्या तळा, दर्शनात द्यावे गौरीच्या नंदना, दर्शन द्यावे बाप्पाच्या तुलसीच्या तळा. वाट पाहतो गणा तुझी क्षणोक्षणा, वाट पाहतो गणा तुझी क्षणोक्षणा, सजवून वर पाहिले दारी तोरणा, नाचत यावे गौरीच्या नंदना, दर्शन द्यावे बाप्पा चतुर्थी आसना. सुख गणाशी मागायचं, त्याला घरी हो आणायचं, रूप साजिरे पाहुनी त्याच चरण धरायचं, हे रूप साजिरे पाहुनी त्याचे चरण धरायचं. अरे गावी जायचं सणाला, गावी जायचं, दर्शन घ्यायचं बाप्पाचं, दर्शन घ्यायचं, गावी जायचं सणाला, गावी जायचं, दर्शन घ्यायचं बाप्पाचं, दर्शन घ्यायचं.
या ठिकाणी सागर खरेकर कोणते पंचतर वरची पाणी त्यांकडून 200 रुपये आलेले त्यानंतर मोठेपणचा भारतामध्ये आता बाहेर आतमध्ये जास्त हाय वाटते आतमध्ये रत्नेश भाई आमचे मित्र यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत. तसेच आदर्श अनंत भाडी गावडीसाठी 200 रुपये देत ताईला मोठेपणचा महाराष्ट्रामध्ये धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बघा आता विषय मेन नाही विषय तरुण झाले घट झाले. आता गौरव अनेक विषय माझ्याकडे आहेत, अनेक मी गाणी गायलेली आहेत. ज्याला त्याला तसा जशाच तसा उत्तर देऊन बसलेला शाहीर मोरेबुवा आहे. आणि हे प्रफुल्लबुवा पुजारी यांची माझी पहिलीच बारी नाही, 3-4 बाऱ्या झाल्या त्यांच्या आयुष्यामध्ये. त्यांना माहिती आहे मोरेबुवांची कशी बारी केली आहे त्यांच्या घरामध्ये दहिसरमध्ये. नंतर 2-3 कार्यक्रम झाले, आता बुवा घेतले. असो बुवा छान उत्तम आहे. बुवाला माझी विनंती आहे की आता होतं टायमिंग किती मला शेवटचं टायमिंग काय दादा माझं शेवटचं टायमिंग काय मला सांगा. 10-11 आम्हाला गाडी भेटेल ना दुसरी. नाही रविवार हाय पण आज श्रावण शनिवार सुद्धा आहे. हो हा म्हणून बुवा आल्यावरती बघा तुम्ही बुवा बघा मोरे बुवा असं आहे ना टिप्पणी करतो. टिप्पणी प्रत्येक गोष्टीची टिप्पणी करतो. कोण किती काय बोलतो. मी गेली 15-17 वर्ष कलेमध्ये आहे. अनेक कार्यक्रम विभागामध्ये केले. त्या बाजूला मी अंबिका ज्वेलर्स त्या ठिकाणी 3 वर्ष कार्यक्रम घाणेकर माझं झालं आहे. आपले जीवन बोल झाले, अनेक कार्यक्रम झाले त्या ठिकाणी. वर्तमान झाले आमच्या आंबेगाव बरोबर 2-3 झाले. अनेक कार्यक्रम केले. नानाचं पण केले की आजीबाईचे बरेच कार्यक्रम केलेले आहेत. परंतु बुवाचा वर्षातला म्हणजे ह्या वर्षाचा 5वा कार्यक्रम आहे. बुवा लय बुवा मोठे बुवा 5वा कार्यक्रम. चांगली गोष्ट शुभेच्छा ह्यावरती नंतर नक्की येईल. पण गौरव बघा अनेक अशी शब्द आहेत त्याचा अर्थ या ठिकाणी मायमावला वेगळ्या घेतली पण ते मला द्यायचं नाही. आईचा कार्यक्रम आहे कारकाईचा कार्यक्रम आहे म्हणून काय म्हणतो. संदीप भाऊनी बरेच काही गोष्टी दिल्यात लोकांना. आताही ते करू शकतो. ही डिक्शनरी मोरेबुवांच्या डोक्यामध्ये लक्षात. पण माझा एकच प्रयत्न आहे लोकांना चांगलं काय द्यायचं हे संदीप भाऊच्या रक्तामध्ये आहे. म्हणून मोरेबुवा या रक्तामध्ये उभारायचं. म्हणून चावट नाही घालणार, चावट जाणार नाही. बुवा बोलले दुसरी बारी माझ्या हातामध्ये आहे. लक्षात घ्या. फक्त 15 मिनिटं काय 10 मिनिटच द्यावं. फक्त 10 मिनिटं कापी. म्हणून प्रेमाची गरज कशी असते बघा. या ठिकाणी जगदीश शनी भाडी पांगोळी याच्याकडून 200 रुपये आलेले आहेत. मोरेबुवांना त्यांना मानाचा मुद्रा बघा. मला इशारा तुझ्या डोळ्यावरचा मोरपीस करायचा आहे. कहा तुझ्या डोळीवरती मुकुटावरती मोरपीस आहे. तो मला इशारा करतोय की राधे 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 श्याम. बुवाला माहित नसेल विषय. मी आता शेअरमध्ये काढलाय बुवा. जर तुम्ही नांदीवंत नामवंत कलाकार असाल हा पहिल्या गोष्टीचा अर्थ मला सांगितलं ना तर तुम्हाला मांडली झाला. मला इशारा तुझ्या डोळीवरचा मोरपीस करायचा आहे. अरे हीच वेळ या जीवाला कासाही सकल
तुझ्या भेटीची ओढ राधा राधा तुझीच काना राधा ही विधवी काना हा काना गोकुळीचा राणा तो कसा भाऊ सांगायचं एवढी तर मला तू बोलो काना गोकुळीचा राणा खूप वेळ झाला आता आज तरी लवकर येईना पण कान्हा कन्हैया आज मी तुला भेटायला विरारमध्ये दिव्यावरून आली तू जवळ असशील माझं काम धंदा सोडून स्टुडिओ माझा रेकॉर्डिंग स्टुडिओचे काम सोडून मी आज या ठिकाणी आईसाठी आलोय म्हणून त्या म्हणते विषय कसा आणलाय बघा प्रेमाचा विषय प्रेमाचेच बात चांगले अशी देणार तुम्हाला बघा हा नाच नाही करते का बात करते आपण दुसरे बाकी खूप वेळ झाला आज तरी लवकर येणार अरे भेटाया आली तुला हे माझं सोडून आता अरे तेरा गिरधारी सावळा अरे भेटाया आली तुला हे माझं सोडून श्री कृष्ण मुरारी राधा राधा तुझीच काना काना गोकुळीचा राणा राधा ही विधवीच काना काना गोकुळीचा राणा खूप वेळ झाला आज तरी लवकर येणार खूप वेळ झाला आज तरी लवकर येणार भेटाया आली तुला माझं सोडून आता गेला गिरधारी सावळ्या भेटाया आली तुला माझं सोडून आता गेला गिरधारी सावळ्या भेटाया आली तुला माझं सोडून आता गेला गिरधारी सावळ्या
केव्हापासून काना तुझी पाहत आहे वाट केव्हापासून पाहत आहे काना तुझी वाट अरे तुला आवडतो म्हणून आणला दया तुझा समाट क्षणोक्षणी धुरते मणी तुझ्या या आठवणी क्षणोक्षणी धुरते मणी तुझ्या या आठवणी हात हाती घेणार जवळ तू येणार हात हाती घेणार जवळ तू येणार मुखात माझ्या आहे सदैव तुझे नाव गेला गिरधारी सावळ्या घरच्या भेटायाने तुला माझ सोडून आता गेला गिरधारी सावळ्या घरच्या भेटायाने तुला माझ सोडून आता सावळ्या घरच्या भेटायाने तुला माझ सोडून आता गेला गिरधारी सावळ्या युगे अपने नाते जन्मों अंतरी करूने आज साऱ्या जगाला बंधले प्रेमाचे बंधले प्रेमाचे नको घडवू तू वेळ सांगे संधी पर कुणाल नको घडवू तू वेळ सांगे संधी पर कुणाल वाट तुझी बघत असते कानाने साज सकाळ वाट तुझी पाहत असते कानाने साज सकाळ तूच माझा विठ्ठल आणि तूच माझा गेला गिरधारी सावळ्या घरच्या भेटायाने तुला माझ सोडून आता गेला गिरधारी सावळ्या घरच्या भेटायाने तुला माझ सोडून भेटाया आली तुला हे माझ सोडून आता गेला गिरधारी सावळ्या लगेच दुसरी बाई पण ऐकायची पण शॉर्टकट मध्ये वरची बाई पण ऐकायची गोवाचा विषय अगोदर दिलेला आहे गोवाच्या बाहेरमध्ये या ठिकाणी बरेचसे शाहीर मंडळी असतील जाणकार लोक असतील त्याला कळावं करता गेली 5 ते 6 वर्ष मला तोच विषय मी बरेच जणांनी प्रयत्न केला प्रत्येक शाहिराला सांगितलंय नामवंत शाहिराला सांगितलंय मोरेवाने सांगितलं की माझ्या विषयाचं उत्तर तंतोतंत ग्रंथाशी 5 नंबराशी जुळलं
तरी अशाच रंगमंचावरती प्रत्येकाचा सत्कार करेल जो मला उत्तर देत आहे. म्हणून तोच विषय मी बोर्ड टाकलाय, लेखी दिलाय, आपल्याला कळावा करता विषय मी मांडतोय. विषय माझा असा आहे की मंदोदरी आणि विभीषण त्याला एक पुत्र रत्नाचा लाभ झाला, तर त्याचं नाव काय? मेघनाथ प्रहस्त अधिकारी देवांत नारांतर ऋषिरा अक्षय कुमार ही नावावर सोडून मला उत्तर पाहिजे. तुम्ही दिलेलं उत्तर माझ्या ग्रंथाशी 5 नंबराशी तंतोतंत जुळलं पाहिजे, तर मी मान्य करणारा शाहीर आहे. म्हणून बुवा प्रयत्न करा, प्रयत्नशी परमेश्वर आहे. म्हणून पण घेतो फक्त बुवाला चांगला विषय चांगला देणार, लक्षात घ्या. जास्त बुवाला चिंता घेणार नाही. बुवानी मला बोलावं बुवा, बुवा राधा बोलतं आम्ही खेळतं बुवा. हा म्हणून तुम्हाला सन्मान देतोय. म्हणून तुम्हाला ज्याप्रमाणे वारी करायची आहे बुवा तशी करा, तशी मी दुसरी वारी करणार. प्रत्येक शाळेला बरोबर सन्मान देतो बुवा. तुम्हाला काशी करायची करा येऊन. हा माझं बघा, मी नालायक बुवा आहे खेळचा, म्हणजे नामवंत गायक यशवंत कलाकार कोणी बुवा, म्हणून नालायक बोललो मी. नाच पण करत नाही बुवा माझा आता, आणि करू पण नाही. जो प्रेमाने वागेल त्याची प्रेमानेच वागणार, नाही तर डोक्यामध्ये गेला खोकीमध्ये बुवा लय डेंजर आतमध्ये किती किती काय माहिती काय सगळं कारण मी असं हा लागायचं नाही. असं नादाला प्रेमाने बोलतोय, प्रेमाने जातोय. तुमची वारी बघूनच तुम्हाला तुमच्यावरती वारी करणार आहे. कोण तुम्हाला कसा चढतो ते बघू दुसऱ्या वारीमध्ये बोल. हा म्हणजे बारीवरती शाब्दिक विषय लक्षात घ्या. हा म्हणून आहो माझ्या शाहिरा ऐका जरा, प्रश्न हा फोडून माझा गिरवा तुरा वाचवा गतगी तुरा. प्रश्न हा फोडून माझा गिरवा तुरा वाचवा गतगी तुरा.
कसा की मंडळ एक विषय त्याला एक पुत्र रक्तदान झाला तर त्याचं नाव काय ते ना कळंत अति काय जेवंत नारायण आणि सुशीला अक्षय कुमार हे नाव करून टाकायचं आणि म्हणून काय म्हणतोय हे म्हणते विभीषणाचे नाते सागा कसे हो आमचे मित्र शाहीर प्रदीप फळी आयोजक ठिकाणा बसरूपाले बर्निका साबळे यांच्याकडून दर्शन आलेले आहे. दुसऱ्या पाळीमध्ये घेतो निश्चितपणे घेतो लक्षात ठेवत सांगितलं आता नको बारी संपले म्हणजे त्याच्यामुळे बघा सगळ्यांना काही छोटे लक्षात घ्या. मोरे बुवा म्हणतात मोरे बुवा मी बारी केले आणि जर हा बुवा येऊन किंवा हे बुवा येऊन मान पानाचा बुवा आहे हा मान आणि पानाचा बुवा आहे येऊन त्यांच्या बारीमध्ये मला काय जर बोलले तर ह्या रंग माझी शपथ घेऊन सांगेल दुसऱ्या बारीमध्ये याची खेळ झाला. माझी पहिली बारी बघा तुम्ही सगळ्यांनी बघितली. हे नौके आहेत ना नौकेले उडतात नौकेले उडतात हा नौके नवे 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 हे छावे नाही काय तसं वागा म्हणून जसं मला सरकारने केलं तसं गुणांचा करा माझी कथाकरी सपोर्ट जय हिंद जय महाराष्ट्र.